नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर मी माहेरी आली आहे यात्रेनिमित्त। आज होता बिर्याणीचा बेत, तर म्हटलं बिर्याणीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूयात। तर मी इथे फ्रेश चिकन घेतलं आहे धुवून, त्यामध्ये मिरची, अद्रक, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकली आहे। त्यानंतर त्यामध्ये मी मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, धना पावडर, संडे मसाला, बिर्याणी मसाला, हळद, कोथिंबीर मिक्स करून चिकनला चांगलं मॅरिनेट करून घेतलं आहे। तर मैत्रिणींनो, हा माझा तिसराच व्हिडिओ आहे आणि मी पहिल्यांदा व्हॉइस ओव्हर करते आहे, तर थोडंसं पुढे मागे होईल, तर थोडं समजून घ्या। आता मी इथे छान चिकन मॅरिनेट करून घेतलं आहे। त्यानंतर मी कुकरमध्ये तेल टाकलं आहे। बिर्याणीला तेल जरा जास्त लागतं, त्यामुळे मी तेल जास्त टाकलं आहे। तुम्हाला जसं ऑइल हवं आहे तसं तुम्ही टाकू शकता। तर त्यानंतर मी त्याच्यामध्ये खडा मसाला टाकला आहे, कढीपत्ता टाकला आहे, तेजपत्ता टाकला आहे, एक लाल मिरची टाकली आहे आणि त्यामध्ये कांदा टाकून घेतला आहे। आता तो छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर मी ॲक्च्युली माहेरी कालच आली होते, परंतु काल खूप पाहुणे होते, त्यामुळे काही गडबडीत मला शूट करायला जमलं नाही। तर आज बिर्याणीचा बेत होता, तर म्हटलं चला त्यानिमित्ताने एक ब्लॉग बनवूयात। तर मी इथे छान कांदा टाकून घेतला आहे। त्यानंतरनं तो छान परतून घेते आहे मी कांदा। कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। इथे मी थोडासा टाईमपास केला आहे। त्यानंतरनं मी टोमॅटो वगैरे ॲड करून घेतला आहे। त्यानंतरनं मी मॅरिनेट केलेलं चिकन टाकते आहे। जर तुम्हाला झटपट बिर्याणी बनवायची असेल आणि जास्त वेळ नसेल तुमच्याकडे, तर तुम्ही ही बिर्याणीची रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता। तर मी इथे चिकन टाकल्यानंतरनं कांदा आणि टोमॅटो जे आहे ते चिकनसोबत छान मिक्स करून घेते आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते आहे। त्यानंतर मी चिकनला 5 मिनटं शिजू देणार आहे। तोपर्यंत मी इथे तांदूळ धुवून घेते आहे। मी अनारकलीचा तांदूळ यूज करते। तर आता चिकन आपलं छान 70% शिजलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहे। त्यानंतर मी तांदूळ ॲड करते आहे। तर मी इथे 1.5 किलो तांदूळ घेतला आहे आणि 1.5 किलो चिकन घेतलं आहे। तांदूळ छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। ॲक्च्युली मी मीठ टाकलं होतं चिकन मॅरिनेट करतानाच, तर ती क्लिप माझी घ्यायची राहिली आहे। तर तुम्ही चवीनुसार मीठ ॲड करू शकता चिकन मॅरिनेट करताना। त्यानंतरनं मी याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे आणि पाणी ॲड केल्यानंतरनं मी थोडीशी कोथिंबीर ॲड करून आणि पुन्हा थोडंसं वाटलं तर थोडंसं मीठ ॲड करायचं आहे। त्यानंतरनं कुकरमध्ये 3 शिट्ट्या काढून घ्यायच्यात आणि आपली बिर्याणी तयार होते। तर त्यानंतरनं मी बिर्याणी पातेल्यामध्ये काढून घेतली आहे आणि गावाकडे चूल पेटवलेलीच असते, तर माझ्या घरी चूल पेटवलेली होती, तर मी वाटीमध्ये कोळसा घेऊन थोडासा दम देऊन घेतला आहे। तर तुम्ही ही बिर्याणी नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली ते। थँक्यू।